नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे? पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित केला गेला आहे व 20 जून 2026 ला पश्चिम बंगालमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्त्याचं वितरण देखील करण्यात आलं आहे व जे शेतकरी पात्र होते त्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झालेले आहेत. देशभरात एकूण 9 कोटींपेक्षा जास्त शेतकरी पात्र होते व त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आले होते. केंद्र सरकारकडून 18,880 कोटी रुपयांचं वितरित सुद्धा करण्यात आलं आहे. मग आता मुख्य विचारला गेलेला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेला हप्ता कधी वितरित केला जाणार आहे? कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मार्च महिन्यामध्ये वितरित करण्यात आला होता, जो प्रलंबित हप्ता होता, जो नोव्हेंबर ते जे मार्च महिन्यापर्यंत जे आपल्याला नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत येण्याची शक्यता होती. मात्र तो हप्ता आता मार्च महिन्यामध्ये वितरित करण्यात आला आहे व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता त्यावेळेस जमा झाला होता. व आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे कधी जमा होणार आहे, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होतील, ही सगळी माहिती लगेच बघूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या योजना या चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, जे 8 जुलैपर्यंत वितरित केला जाईल असं सुद्धा शेतकरी बांधवांना अपडेट येत होती की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो प्रलंबित हप्ता आहे तो 8 जुलैपर्यंत जमा होणार आहे. पण यासाठी शेतकरी पात्र पाहिजे आहे, म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23 हप्ता जमा झाला आहे तर 100% नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ते सुद्धा जमा होणार आहे. तुम्ही जे काही फार्मर आयडी आहे ते पाहिजेल आहे. त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांची नोंदणी आहे, म्हणजे फार्मर आयडी एक महत्वाचा आहे, बंधनकारक असणार आहे. ॲग्री स्टॅकवरती तुमची नोंदणी असणे गरजेचं असणार आहे. तुमचे पैसे जर बंद झाले असतील तर पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्ही एकदा पडताळणी करून घेणे सुद्धा गरजेचं असणार आहे. ते ऑफलाईन आहे. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो 1 जुलैला आता येण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे किंवा 1 जुलै रोजी वितरित केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण 1 जुलैला कृषी दिन असल्यामुळे राज्यभरात हा महत्त्वाचा दिवस असणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा दिवस म्हणून हे साजरा केला जाणार आहे, ज्यामध्ये जे शेतकरी जे 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात 81 शेतकऱ्यांची व 10 कर्मचाऱ्यांशी असे एकूण 91 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. याच राज्यात दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये 1 जुलै 2026 रोजी जे कृषी दिन साजरा होणार आहे त्या रोजी जे पूर्णपणे हप्त्याचं वितरण केलं जाईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेल्या हप्त्याचं वितरण लवकरात लवकर केली जावी असं सुद्धा शेतकरी बांधवांकडून ही विनंती आहे राज्य सरकारला. कारण जे काही हप्त्याचे निधी आहे वितरण केलं जाईल व जनरल प्रवर्ग असू द्या, एससी प्रवर्ग असू द्या, एसटी प्रवर्ग असू द्या, वेगवेगळ्या लेकरची निर्मिती केली येतात व या तिन्ही लेखाशीर्ष अंतर्गत या योजनेसाठी निधी वितरित केला जाणार आहे. पुढे सुद्धा हा हप्ता लवकरात लवकर प्रतीक्षा न करता जे टाइमवर जमा व्हायला पाहिजे असं सुद्धा शेतकरी बांधवांची एक विनंती आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना संदर्भात ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. 1 जुलैला कृषी दिवस असल्यामुळे शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनेच्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.